हिरवे मटारपासून कुरकुरीत स्नॅक्स तयार करण्यासाठी 1 कप हिरवे मटार घेतले, त्यामध्ये लसणाचे काप आणि 1 मिरची घालून दरदरीत वाटण तयार केलं। एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ घालून परतून घ्यायचं। एक मीडियम आकाराचा बारीक कट केलेला कांदा तेलावरती परतून घ्यायचं। थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं, जवळपास अर्धा चमचा। टेस्ट खूप छान येतो यामुळे। आता तयार केलेलं वाटण यावरती छान असं फ्राय करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात। त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि मीठ घालून परतून घ्यायचं। थोडीशी हळद घालायची, लाल तिखट घालायचं आणि छान असं शिजू द्यायचं। मसाला शिजलं की यामध्ये 1.5 कप पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे 1 कप आणि अर्धा कप, मी इथे 1.5 कप पाण्याचा वापर केलं। पाण्याला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर 1 कप चाळून घेतलेला रवा घालायचा। यामध्ये थोडं थोडं रवा वापरायचा आहे, म्हणजे इथे गाठी होऊ देऊ नका अजिबात। तर अशा पद्धतीने छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता याची वाफ काढून घेण्यासाठी यावरती झाकण लावून 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची। 1 मिनिटानंतर थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। थोडं थंड झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा उकडून घेतलेला बटाटा छान असं मॅश करून घ्यायचं, किसून घ्यायचं यावरती आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हाताला तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। भरपूर हिरवा कोथिंबीर घालायचा, खूप छान फ्लेवर येतो यामुळे। छान कणिक मळून झालेली आहे, पाहू शकता याचे। आता आपण 3 ते 4 असे गोळे तयार करून घेऊया, कट करून घेऊया याला। आता यापैकी एक बॅच इथे घ्यायची आहे आणि याला छान सेट करून घ्यायचं आणि याचं रोल तयार करायचं दाखवल्याप्रमाणे। बारीक असा रोल मी करून घेतलेला आहे। दुसरं सुद्धा रोल आणि 3 रोल मी अगोदर तयार करून घेतलं। आता याला कट करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे। तर छान असं आकारामध्ये कट करून झालेले आहेत आपले बॉल्स। आता यांना गरम गरम तेलावरती फ्राय करून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती अजिबात तेलकट होत नाही, छान कुरकुरीत रेसिपी तयार होते। तुम्ही या पद्धतीने एकदा जरी बनवलं तर मुलं वारंवार बनवून मागतील। या पद्धतीची रेसिपी आहे, त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता। आता यावरती काही मसाले ॲड करूया। त्यामध्ये मीठ घेतलं, लाल तिखट, चाट मसाला, छान असं मिक्स करून घ्यायचं। डिटेल्ड रेसिपी चॅनलवरती दिलेली आहे, खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, नक्की तुम्हाला पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्यू।